श्रीराम जय राम जय जय राम. संत विषयात देव पाहतात, आपण देवात विषय पाहतो. प्रत्येकजण भक्ती करीतच असतो, कारण व्यापक दृष्टीने पाहिले तर भक्ती म्हणजे आवड. सर्वांना विषयाची आवड असते, तेव्हा सर्व लोक विषयाची एकपरीने भक्ती करत असतात. परमार्थात भक्ती म्हणजे परमात्म्याची आवड असा अर्थ आहे. विषयाची आवड ही देहबुद्धीला धरून देहबुद्धी वाढवणारी आणि स्वार्थी असते. ही कमी झाल्याशिवाय परमात्म्याची आवड म्हणजे भक्ती उपजणे शक्य नाही. याकरिता भक्तिमार्गातील पहिली पायरी म्हटली म्हणजे मोबदल्यारहित, निष्काम, निस्वार्थी परमात्म स्मरण करणे. आणि शेवटची पायरी म्हणजे आपण स्वतःला विसरणे. निस्वार्थी प्रयत्न करावा म्हटलं तर देहरक्षणाकरता प्रयत्न करावा की नाही हा प्रश्न उद्भवतो. तर देहरक्षण परमात्मा प्राप्तीकरता करावे. केवळ विषय सेवना करताच जगणे असेल तर त्यापेक्षा मेलेले काय वाईट. जयंत्यादी उत्सव आपण करतो ते भगवंताच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न व्हावे म्हणून. मुळात प्रेम नसले तर आपण ज्याच्यावर प्रेम असते त्याला जो उपचार करतो तो उपचार करून प्रेम आणायचे असते. प्रेम आणि उपचार यांचा अन्योन्य संबंध असतो. या उपचाराने भगवंताशी संबंध वाढतो आणि त्यामुळे भगवंतावरचे प्रेमही वाढते. आई आपल्या लहान मुलाला दागिने वगैरे घालते, त्याचे त्या लहान मुलाला काही सुख नसते, उलट थोडे दुःखच वाटते, पण त्यामुळे त्या आईला बरे वाटते म्हणून तीच असे करते. भगवंताला आपण दागिने वगैरे घातले तर ते स्वतः करताच होय. वास्तविक भगवंताला काय कमी आहे. संत विषयात देव पाहतात, पण आम्ही मात्र देवात सुद्धा विषय पाहतो. श्रीरामाची मूर्ती काय उत्तम घडवली आहे, देऊळ किती सुंदर बांधले आहे वगैरे आम्ही म्हणतो. आमची वृत्ती विषयाकार बनली म्हणून आम्हाला जिकडे तिकडे विषयच दिसतो. संतांची वृत्ती राममयच असते, त्यांना सर्वत्र रामच दिसतो. 13 कोटी जप केला म्हणजे रामदर्शन होते असे म्हणतात. त्याचा अर्थ 13 कोटी जप व्हायला रोज 10-12 तास या प्रमाणात जवळजवळ 12 वर्षे लागतात. इतका सतत ध्यास लागला म्हणजे ते रूपच तो होतो. नाम कधीच वाया जात नाही. केव्हा केव्हा एखाद्याला दर्शन होत नाही तेव्हा त्याचे नाम दुसरीकडे खर्च झाले असेल असे समजावे. मग ते विषय प्राप्तीकरता असेल किंवा त्याचे पूर्व पाप घटत असेल. विषयाकरता नाम खर्च करू नये. नामाकरिता नाम घ्यावं. नाम आपले सर्वस्व वाटले पाहिजे. अगदी खायला मिळेनासे झाले तरी आपली बायको विकून कोणी खात नाही, इतके नाम आपले सर्वस्व झाले पाहिजे. 13 कोटीची मर्यादा कशा करता पाहिजे. सर्व गोष्टींना आपण मर्यादा घालतो ना. जेवणाची वेळ, उठण्याची वेळ वगैरेंना आपण मर्यादा नाही का घालीत. कायद्यामध्ये सज्ञान होण्याची मर्यादा आहे, पण परमार्थात ती नाही. एखादा मरेपर्यंत अज्ञानी राहू शकेल किंवा उपजतच ज्ञानी असेल. परमार्थात मर्यादा एकच आणि ती म्हणजे भगवंताच्या नामापासून विचलित न होणे. आपण नाम घ्यावे, ते आपणच आपल्या कानाने ऐकावे आणि ते घेता घेता शेवटी त्यात स्वतःला विसरवून जावे. हाच आनंदाचा मार्ग. श्रीराम. उपजण्या अंतरी भक्ती, झडो झडो देहबुद्धी. हात जोडिले श्रीरामा, तूच धाव भक्त कामा. तगमग शांतवीरे, करी राममय वृत्ती. उपजण्या अंतरी भक्ती, झडो झडो देहबुद्धी. तुझ नित्य आठवावे, देहा लागी विसरावे. असे करी रामा काही, तुझे ठाई जडो प्रीती. उपजण्या अंतरी भक्ती, झडो झडो देहबुद्धी. वृत्ती ज्याची राममय, तोची तोची निरामय. संत संग देगा सदा, मागणेच हे संप्रती. उपजण्या अंतरी भक्ती, झडो झडो देहबुद्धी. श्रीराम.